नमस्कार, नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी प्रोटीन आणि फायबरने परिपूर्ण अशी डिश बनवत आहे। तर या ठिकाणी मी थोडं पाणी घेतलेलं आहे, त्यात चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि त्यामध्ये 1 कप सोया चंक्स मी घातलेले आहेत आणि आता हे मी गॅसवर ठेवलेलं आहे मीडियम फ्लेमवर। तर साधारण 10 मिनिटासाठी मी हे ठेवत आहे आणि तोपर्यंत मी वाटण तयार करून घेत आहे। यासाठी मी कांदा असा उभा कट करून घेतलेला आहे। या ठिकाणी 4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, अद्रक आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। त्याची मी पेस्ट करून घेत आहे मिक्सरमधून। तर आता 10 मिनिटं झालेली आहेत, मी गॅस बंद केलेला आहे आणि आता हे जे सोया चंक्स आहे तर यातलं मी पाणी काढून घेत आहे। आता या बाउलमध्ये मी 1 कप बेसन घेतलेला आहे, त्यामध्ये अर्धा कप तांदूळ पीठ ॲड करत आहे आणि आता हे मिक्स करून घेत आहे। त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी घट्टसर असं भिजवून घेणार आहे। तर हे नीट असं मिसळून घ्यायचं आहे, त्यामध्ये गाठ नाही झाली पाहिजे। तर यामध्ये आता जे मिक्सरमधून वाटण करून घेतलेलं आहे ते मी यामध्ये घालत आहे। यामध्ये अर्धा चमचा जिरे घालत आहे, अर्धा चमचा ओवा हाताने क्रश करून घालत आहे, पाव चमचा हळद घालत आहे, पाव चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर सुद्धा घालत आहे। आणि आता यामध्ये जे सोया चंक्स ज्यामधलं पाणी मी काढून टाकलेलं आहे ते यामध्ये घालत आहे। तर पाणी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आणि आता हे या पिठात मिसळायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे मी 15 मिनिटासाठी झाकून ठेवत आहे, त्यामुळे सोया चंक्सचा आकारही वाढतो आणि ते सेट होतं। आता या ठिकाणी मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, ते गरम करून घेतलेलं आहे। तर गॅस हा मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे। तर आता पिठात भिजवून घेतलेले हे जे सोया चंक्स आहेत ते मी यामध्ये घालत आहे। तर साधारण सोनेरी रंग येईपर्यंत ते तळून घ्यायचे आहेत। तर दोन्ही साइडनी सोनेरी रंग आलेला आहे, ते मी काढून घेत आहे। तर बाकीचं सुद्धा मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे। तर प्रोटीन आणि फायबरने परिपूर्ण अशी सोया पकोडी तयार आहे, जी चवीलाही छान लागते आणि हेल्दी अशी डिश आहे। तर ही जरूर करून बघा। हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक, कमेंट करा। आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।